अहो भोळ्या म्हणता एका गावामध्ये एक जोडपं राहत होते. त्या बाईचा नवरा इतका काय भोळा होता सजनाव. तुम्हाला सांगतो सकाळी 8 वाजता नेली करून भाजी मंडईत भाजी आणण्यासाठी गेला. तर भाजी आणण्यासाठी गेल्याच्या नंतर हा आपला भोळा भाजी आणण्यासाठी गेला. आता इतका भोळा होता सजनाव तुम्हाला सांगतो. हा नाही का रात्रीचे 5 वाजले तरी घरी यायला तयार नाही. तुम्हाला सांगतो घरी यायला तयार नसल्यामुळे सज्जनाव हे इकडून तिकडे चक्रा मारला. तर बायकोला वाटलं हे तर कधी ते उशीर करीत नाही, कुठे पहिले की काय हे माहीत नाही. पण आज तुम्हाला सांगतो बायको गेली आणि भाजी मंडीत गेला. भाजी मंडीत त्याला बघण्यासाठी गेली आणि भाजी मंडीत बघण्यासाठी गेल्याच्या नंतर हा आपला इकडून तिकडे चक्रा मारायचा. आता चक्रा मारता मारता त्याला हे बघितलं आणि गेली त्याच्यावर. म्हणले अहो तुम्ही सकाळी 8ला घरी आलात, रात्रीचे 5 वाजले तरी तुम्ही घरी जमता नाही. त्याला सांगितलं अहो बाई तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटते. म्हणजे संसारामध्ये एवढा भोळा विठाल भारतामध्ये भोळा असला पाहिजे. अहो आमच्या तुकारामाला म्हणतात तुका म्हणे भोळा आणि जिंकू तुम्ही आम्ही बोले संसारामध्ये. अहो तुम्हाला एक अगदी सांगतो. अहो तुमचं सांगतो एक आठवला म्हणून सांगतो. काय एका गावामध्ये एवढा भोळा होता. अहो एवढा भोळा की त्याला काहीच कळत नव्हतं. त्याचं नाव होतं नारायण. त्याला सगळं गाव म्हणायचं भोळा नारायण. आता आपला भोळा नारायण रात्री 12-1 वाजता शेतामध्ये पाणी देण्याकरिता निघाला. आता निघाल्याच्या वेळेस रात्री 12-1 वाजता अर्ध्या रात्रीमध्ये आपल्या वाटामध्ये की 10-5 चोर भेटले. आता 10-5 चोर भेटल्याच्या नंतर तिकडून आलेल्या विचारलं हे कोण तू कुठं चाललास काय नाव तुझं. त्यानं सांगितलं कुठून आला पाहुणे. आता चोराला मला पाहुणे ते म्हणले का पाहुणे नाही तुमच्या गावामध्ये कोणी श्रीमंत आहे का. त्यानं सांगितलं हो आहे सावकार. मग आता सावकार श्रीमंत म्हणल्यानंतर चला आम्हाला घर दाखव म्हटले. आता घर दाखव म्हटले ते सगळे गेले आणि गेल्याच्या नंतर म्हणजे मध्ये जातायचे का. त्याला सांगितलं हो जाता गेले. मागचा दरवाजा उघडला आणि सर्वजण सावकाराच्या वाड्यामध्ये गेले. आता सावकाराच्या वाड्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे सावकाराच्या वाड्यामध्ये पैशाचा असतात. पण आता लक्षात ठेवा सावकाराच्या वाड्यामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर त्याला भळणाऱ्या हा भोळ्या नाऱ्याला मालकावर चौकामध्ये उभा केलं आणि त्याला एकच सांगितलं का बघ तू एकच काम तुला फक्त कुणी आलं तरच आम्हाला फुलवायचं नाहीतर तुम्ही इथंच उभा राहायचं. एकच ठेवून आम्ही सांगितलं हे सर्वजण चोरी करायला गेल्यानंतर चोरी करणारच की तेवढं त्याला स्वयंपाकाचा सुगंध आला. त्या बाईने त्याच्या पतीसाठी सुंदर स्वयंपाक केला. आता सुंदर स्वयंपाक केला. आता तिचा पती रात्री पुढे माणसाला लवकर जाऊन जेवणार रात्री 12 वाजता. अहो तिचा पती रात्री 12-1 वाजता पत्ते खेळण्यासाठी येतात. आता पत्ते खेळण्यासाठी दुकानाचा व्यसनाचं लय वाईट मारून. अहो तुम्ही आम्ही जे व्यसन करतो ते व्यसन खूप वाईट आहे. व्यसन जर करायचं असेल तर फक्त कलेचं करा. रोग झाला तर यशाचा होईल. विठाल आता सांगतं काय आपलं उत्तर. अहो हे सुंदर स्वयंपाक येतात रात्री 12-1 वाजले तरी त्याचा याचा पत्ता नाही. आता चोर म्हटल्यानंतर चोरी करणार होते पण तेवढ्याच एक दोघं म्हणाले चोरी आपण नंतर करू.
पण आधी जेवण घेऊ. आता तुम्ही म्हणता महाराज की चोर कधी चोरी करायला गेल्यावर जेवतात का? पण दुसरा तर ते जेवतात. हे चोरानं सगळ्यांना जेवण केलं आणि ती चुलीवरची पाठी होती तशाच तशी दिसत. आता आपला हा सावकार रात्री बाहेरून आला आणि बाहेरून आल्याच्या वेळेस त्यानं कडी वाजवली. दरवाजा उघड, मला जेवायचे. आपण दरवाजा उघड, तिला बायको उठली, दरवाजा उघडला आणि ह्याला हातपाय धुतले. हातपाय धुतल्याच्या नंतर बायकोला म्हणतो वाढ. बायकोला वाढला गेली की ते आता स्वयंपाक नव्हतं. आता हे चोरानं ते दिसतं तेव्हाच कणकी मध्ये उडी टाकली होती. आता कणकीत उडी टाकली होती. सज्जनाव, आता तुम्ही सांगा, जेवायला घेतात आणि जेवायला आणि त्या पातीला दह्यात चोरानं खाल्लं होतं. आता चोरानं खाल्ल्याच्या नंतर ती बाया गेली आणि बघितलं तर त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. तर ती म्हणाली, तेव्हा वाढ जेवढा तिने सांगितलं त्याचा स्वयंपाक नाही झाला, कुठं गेला, कुणी खाल्ला. आता तुम्ही सांगा, ते म्हणलं का मी तर नव्हतो इकडं, तू खाल्ला काय केला की नाही काय माहिती. बायाला लई कटाळा असतो स्वयंपाकात काही बायाला. अहो सज्जना हो, त्या बायाला कटाळा आला पण ती पत्नी म्हणली हो खरं शपथ मी स्वयंपाक करता. आता ती म्हणली, ते म्हणलं मग काय झाला. अहो ती म्हणाली की वरच्या नाऱ्याला डोळे. आता आपला भोळा नाऱ्या वरी होता, बिचारा आपला माझ्या आधी नव्हता मध्ये नव्हता पण बिचारा वरी होता. आता वरी होता म्हणल्यानंतर ही म्हणली वरच्या नाऱ्याला डोळे. आता हे जाऊ घरी. हे म्हणला की हे बाया तू वरच्या नारायणाला डोळे म्हणली म्हणजे मला डोळे म्हणली म्हणजे केव्हा दिले त्याचे काय डोळे फुटलेत का. भेटेल का ते मला आज भोळ्यांना नाही भेटणार. शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझे. अहो भोळा असं म्हणजे परमात्मा. मी आता सांगितलं भोळा हा परमात्मा म्हणजे आता पाहिजे. संसारामध्ये किती भोळे बघितले तुम्ही आताच बघितलं. तेच फार झालं माझ्या दुसऱ्या जन्मात. देहाच्या निराशे पाहिजे आठवण. सज्जनावर नम्रता पाहिजे पण आती नम्रता काय का माहित नाही. जिथं आती नम्रता आहे तिथं गुणवत्तेचं लक्ष नाही. सज्जनावर लक्षात येते बोलणं लक्षात ठेवा की जिथं नम्रता पाहिजे पण आती नम्रता नको. शास्त्र सांगते नम्रता पाहिजे पण आती नम्रता नको. जिथं आती नम्रता आहे त्याच्या पाठीमागे दांडी कपट आपल्याला विठावलं. नम्रता ही परमार्थ. नम्रतेशिवाय परमार्थ नाही. तुम्हाला सांगतो नम्रता पाहिजे. काही माणसांना अशी सवय असते की वाजवीपेक्षा जास्त नम्रता दाखवायची. खूपच नम्रता दाखवतात. अहो कल्पना करा, उदाहरण घ्या. घोड्याची कामगिरी करण्यासाठी एका मालकाने एक कामगार कामासाठी ठेवला.
आणि त्या घोड्याला हरभरे न्यायचा आणि त्या हरभऱ्याचा खराळा करायचा. आता त्या हरभऱ्याचा खराळा करायचा. आता त्या घोड्याची गोट्याची साफसफाई करायचा. त्या गोट्याला रोज दिवसातून 5-6 वेळा त्या घोड्याकडे बघायचं. घोड्याच्या पाठीला हात फिरता. घोड्याला वाटलं वा चांगली गोष्ट आहे, इतका काय मालक आहे, इतका भारी नौकर ठेवलाय, इतका जगामध्ये मला इतकी सेवा होईल ती घोडा असते. अहो माणसाची जर सेवा केली तर माणसाला पण अशी सेवा वाटते. माणसाला घोड्याची गरज आहे, घोडीची गरज आहे. विठ्ठल एक कामगार ठेवला होता, बरोबर का? ते कामगार इतकं सेवा करायचा, पण ते काय करायचा, जे हरभरे आणलेले असे त्याचा खराळा करायचा. ते संध्याकाळी हरभरे खायला आणलेले असायचे ते निम्मे विकायचा. मग निम्मे विकायचा ते घोडा ते आम्हाला खराळा कमी कर पण हरभरे विकू नको. हरभरे काय करायचे, अहो तुम्ही आम्ही जे तुम्हाला आम्हाला आता त्याला खराळा माहीत नसेल पण पहिल्या माणसाला देखील खराळा माहीत असेल. खराळा म्हणजे नेमकं काय? खराळा म्हणजे हरभरे विकण्यासाठी. तुम्हाला सांगतो नम्रता पाहिजे पण आरती नम्रता करायची नाही. पण ज्याच्याकडे आरती नम्रता आहे तो लय फुगला असतो. नम्रता कशी जात नाही, जगाच्या मार्गाला नम्रतेत बोलत जातो. अहो सजनावर तुम्हाला सांगतो नम्रतेशिवाय व्यवहारातलं कुठलंच काम होत नाही. नम्रता असली तर कुठलंही तुम्हाला काम भेटतं, देव सहज भेटतो. अहो तुम्हाला अंतःकरणामधून जर तुम्ही देवाची भक्ती आणि भाव देवावर ठेवला तर मिळते. सज्जनो तुम्ही आम्ही फक्त देवाकडे जातो आणि देवाकडे गेल्यानंतर देवा मला चांगली वागली. आता मला सांगतो तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज वागत होते पण कोणाजवळ स्वतःच्या वडिलाजवळ. तसं आपण फक्त वागलं पाहिजे. तुम्ही म्हणता मग आम्ही पण आमच्या वडिलाजवळ वागतो, तसं वागू नका. तसं अंतःकरणामध्ये वागले पाहिजे. शिवाजी महाराज जर अंतःकरणामध्ये वागले नसते तर स्वराज्य स्थापन झालं नसतं. तसं आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात व्यवहार करत असताना व्यवहारामध्ये अहंकार नसला पाहिजे आणि अहंकार असला तर व्यवहाराचा कुठलंच जुळत नाही. तुम्हाला सांगतो परमार्थामध्ये येताना नम्रता भाव ठेवा. भाव असला की भाव ठेवा की देव बरोबर प्राप्त होतो. अहो सज्जन आहो तुम्हाला सांगतो तुका म्हणिया नाही केला तर आमचे जगत नाथमाला सांगतात की काय, आमचे नाथमाला सांगतात भागवतामध्ये उत्कृष्ट वर्णन करतात की काय, हरिपद प्राप्ती अभिमान त्याशी गर्भवाशी असं त्यानं हरिपद प्राप्ती फळ भागायची. तुम्हाला सांगतो भगवान बुद्धाला भागवतामध्ये हे सांगतात की अहंकार ढोल या दान करी आनंदाचे आवरण पुढे परमार्थ स्मृतीचे पूर्ण देहात विपण वाढले. भगवान सांगतात बुद्धवा अहंकारामुळे जन्म मृत्यूचं दुःख भोगावं लागतं आणि नाथमाला देखील ते सांगतात की काय की अभिमानाचा जर त्याग नाही केला तर गर्भवासाचं दुःख भोगावं लागतं आणि नरकवास भोगावं लागतं. सज्जन आहो अहंकाराचा नरकवास भोगावं लागतं. विठ्ठल हरिदेव प्राप्ती म्हणजे हरिपद प्राप्ती आणि भोळ या भावी. हो तुम्हाला सांगतो
सांगतं परमार्थ करा, पण कसा करा, अंतःकरणातून करा, भाव ठेवा. आजकाल भाव लोकांमध्ये नाही, लोकांना कशाची लाज, परमार्थाची लाज वाटायली. पण मी सांगितलं की लोकांनी परमार्थाकडे आलं पाहिजे. लोक परमार्थाकडे नका माहिले. अहो काही डाळ घेऊन सुद्धा उभारायला लाज वाटते. म्हणजे एवढे लागले लोकांना परमार्थ जर टिकला तरच या जगाला अर्थ आहे. मला सांगितलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चरित्र त्यांचं जर पाहिलं तुम्ही तर तुम्हाला आम्हाला दोघे इतकं चरित्र. तुकाराम महाराज झालेला त्रास इतका भयानक होता. ज्ञानेश्वर पण महाराजांना पण इतका झालेला त्रास इतका भयानक होता. अहो त्यांनी ज्ञानेश्वरी राजवाडी उगाच लिहिले नाही, तुम्हाला आम्हाला वाचण्याकडे लिहिले आहे. सज्जनाओ, आता आपण तुम्ही आया आपल्या जगाला सांगा की ज्ञानेश्वरी वाचत जा, हरिपाठ पाठ कर. पण तसं कोणी सांगत नाही. लहान लेकरं सुद्धा रडायला लागले की मोबाईल नाही. म्हणजे आता इतका मोबाईलचा वेळ लागलाय. परमार्थाकडे लोक नगर म्हणायला गेली. कारण काय झालं लोकांना काय माहिती, लोकांकडे पैसा आणि मोबाईल वाईट केले. या मोबाईलच्या आधी लोक इतके जात आहेत. तुम्ही आम्ही तर मोबाईलच्या आधी इतकं गेलो, परमार्थाला विचारलो, सगळ्याला विचारलो. अहो तुम्हाला सांगतो, जे आता आई वडील घरात असतात आणि सकाळी मोबाईल बघायला तरी लागलं तरी मोबाईल बघता बघता आईने सांगितलं बापू जे कर. बापूच्या मनात पण नाही विचारून गेली. आई राहणार गेली सुद्धा तरी आपण तुला घेणार. म्हणजे बापू इतका मोबाईलमध्ये गुंत आहे. त्याच्यामुळे सांगणं काय की परमार्थ करवा. जेवढे परमार्थ करवाल तेवढं आपल्याला चांगलं आहे. जगद्गुरु तुकाराम म्हणतात की देव आहे, देव कुठे आहे. ते फक्त परमार्थ करण्यासाठी. आणि तुम्ही आम्ही परमार्थ करत नाही. अहो मी आता सांगितलं की लोकांना टाळा घेणं सुद्धा लागलं. मी म्हणून सांगतो की परमार्थाकडे वळा. अहो तुम्हाला फक्त देवाने यासाठी झालंय की परमार्थ करतील लोक, पण लोक परमार्थ करा नाही. पण लोक पैशाच्या मागं पडतात. मोबाईलच्या करीत ते वाईट केली. तुम्हाला सांगतो जगामध्ये फक्त आपल्याला एकच गोष्टी आली पाहिजे. जाताना काहीच घेऊन जायचं नाही. तुम्ही आम्ही आग्रह करतो माझ्या तुमच्यासोबत जाताना एक रुपया सुद्धा घेणार नाही. तुम्ही लेकरांसाठी एक इस्टेट कमवा, काही कमवा, काही मला घेणार नाही. पण तुम्हाला सांगतो ती इस्टेट आपल्यासोबत कुठं नाही. झोपडीचं काम कर होईना, पण त्यात माणूस समाधानी असला पाहिजे, सुख्या असला पाहिजे. तसं सांगतो सचिनाओ, नम्रता पाहिजे. अहो तुम्ही आता सांगितलं परमार्थाकडे या. परमार्थ असा आहे की या जगात सगळे संत होऊन गेले, तेवढे संत परमार्थिक आहेत. जेवढे संतांनी परमार्थ केला ते फक्त तुम्हाला आम्हाला करण्याकरिता घेतो. तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर महाराजांना लहानपणी ताबडीत सोडून घेतलं का ते. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना फक्त जिवंत बघितलं, म्हणजे असं मोकळ्यापणाचं बघितलं. तुम्हाला एवढं जीवन मोकळं ते कशामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. जेवढे संत मोकळे त्यांच्यामुळे. अहो तुम्हाला मी आता सांगितलं की काय परमार्थ करूया, परमार्थ करवा. कारण देव फक्त भेटतो कशामध्ये भेटतो? देवामध्ये आपली भाव पाहिजे, अंतःकरणामध्ये भक्ती पाहिजे, भाव पाहिजे, आणि नम्रतेमध्ये देव भेटतो. विचार परमार्थ कळवळा. आता डोळे उघडा. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये त्यांना का पैसा कमवायचा येत नव्हता का? त्यांना का
शिवाजी महाराज जर नसते तर आपला गुलामगिरीमध्ये जगावं लागलं असतं. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत. अहो शिवाजी महाराजांनी श्रीमंत म्हणून शिवाजी महाराज का परमानंद गेले का? नाही. शिवाजी महाराजांनी कोण गरिबांसाठी खरं त्यांना धान्य सगळं पुरवलं. सज्जनाओ, तो एक छत्रपती शिवाजी महाराज एक जागीरदार राजा होते. मला सांगायचं काय की नम्रतेमध्ये नम्रता पाहिजे, भाव पाहिजे. आणि हेच मला अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतो. घरामध्ये आई आणि दारामध्ये जर गाय असेल तर कुणीही समाधान गो मातेला विकू नका. सजराव झालेली कीर्तन सेवा इथं संपवतो. तुका म्हणे मज कळत येत नाही आणि बडबडी किंवानी आता सत्य. जे काही तरी आपण माझे शब्द तुम्हाला दिले असतील ते माझे मला परत करा, मला माफ करा. पण जे काही आम्ही चांगलं बोललो असेल ते तुम्ही घरी न्या आणि आपल्या जे त्यात काही सुधारता येईल का हे करा. आणि भजन सम्राट वाघमार्यांना दत्त वाघ महाराज.
Ah